नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, विजन एमपीएससी टिप्सवर तुमचं सहर्ष स्वागत आहे। मी अजयकांत पवार। याच्या अगोदरचे समजा माझे व्हिडिओ झालेला आहे। आपण लिपीपर्यंत आलेलो आहोत। लिपी समजा याला आपण काय म्हणत असतो, आपण ज्या खुणाने लेखन करतो म्हणजे जे आपण लिहिण्याची जी पद्धत आहे आपण त्याला लिपी म्हणतो। तर तेच मित्रांनो, आज आपल्याला नाही का भारतामध्ये कोणकोणत्या लिपी आहेत त्या लिप्यांबद्दल माहिती बघायची आहे। तर ज्यांनी कोणी माझं समजा विजन एमपीएससी टिप्स चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करून माझे निरंतर समजा व्हिडिओ मिळवा। तर विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही जे समजा माझे जे 2 व्हिडिओला जे खूप चांगल्या प्रकारे रिस्पॉन्स दिला, मला कॉल वर आले सर नेक्स्ट व्हिडिओ कधी आहे, पण थोडं पेपरमुळे कसं आहे मला थोडं टाइमचं वगैरे मॅनेज नाही झालं। तर आता समजा मी जेवढा होत असेल पॉसिबल तेवढं समजा तुम्हाला व्हिडिओ कंटिन्यू देण्याचा प्रयत्न करतो। तर चला आपण आपल्या टॉपिक वर बघा, आपण लिपी याच्याबद्दल माहिती बघणार आहोत। आपल्याला माहित आहे लिपी हा शब्द कशापासून आलेला आहे। लिपी हा शब्द या लिप याच्यापासून आलेला आहे। हा उकार नाही आहे, हा लगडा प आहे। लिप म्हणजे हा जो समजा आपली जी लिपी आहे हा या लिप या शब्दापासून आलेला। या शब्द लिप पासून लिपी म्हणजेच लिपी म्हणजे काय, आपण ज्या खुणांनी लेखन करतो त्याला काय म्हणतात, त्याला लिपी असे म्हणतात। लिपी म्हणतात। बघा, मी मागच्या वेळेस माझं नाव तुम्हाला उदाहरण देतो। मी एक अशी खूण काढली, नंतर असं केलं, नंतर अजून असं, हे असं झालं। त्याच्यानंतर मी अशी खूण केली, अजून दुसरी खूण केली, हे झालं। तिसरं एक अशी खूण केली, एक अशी खूण केली, एक अशी खूण केली, हे झालं का? समजलं? म्हणजेच आपण ज्या खुणांनी लेखन करतो, ज्या खुणांनी आपण लिहितो त्यालाच लिपी असे म्हणतात। समजलं? मी उदाहरण ते समजा आपल्या खेडेगावामध्ये तट्ट्याच बघ, म्हणजेच आपली आजीबाई तट्ट्यावर ज्या हाताने जे लिपते, हाताने जे तिचे उमटवते म्हणजे आपण त्याला लिंपणी असे म्हणतो। तुम्हाला माहित असेल खेडेगाव समजा मी याच्या अगोदर पण उदाहरण सांगितलेलं आहे, आपण तट्ट्याला मातीने लिपतो म्हणजेच माती तिथं चिपकवतो। तसेच आपण आपल्या वहीवर हे जे चिन्ह आहे हे चिन्ह चिपकवतो, चिन्ह छापतो। जशी तट्ट्यावर जसं माती छापतो तसंच आपल्या वहीवर आपण हे चिन्ह जे आहे ते छापतो आणि या चिन्हाने जेव्हा समजा आकार प्राप्त होते तेव्हा कुठेतरी एक शब्द तयार होतो। समजलं? म्हणजे लिपी कशा म्हणतात, आपण या खुणांचा जेव्हा लिखाणासाठी वापर करतो, त्या खुणांच्या वापराचा जेव्हा लिखाण म्हणून वापर होते तेव्हा त्या सर्वाला लिपी असे म्हणतात। क्लिअर झालं? समजलं का? बघा, खूप सोपं आहे, मराठी खूप सोपं आहे, टेन्शन नका घेऊ, सर्व गोष्टी क्लिअर होऊन जाते। त्याच्यानंतर आता समजा आपल्या भारतामध्ये कोणकोणत्या लिपी आपण त्याच्याबद्दल माहिती पाहूया। बघा, सर्वात अगोदर ब्राह्मी लिपी। काही आयडिया असेलच तुम्हाला, तुम्ही पुस्तक वाचलंच असेल। ब्राह्मी म्हणजेच याच्यामध्ये ब्रह्म हा शब्द अगोदरच लपलेला आहे। ब्रह्मदेव म्हणजे ज्यानं या सृष्टीची समजा निर्मिती केलेली आहे ते आपले ब्रह्मदेव, यांचं नाव या लिपीमध्ये आहे। समजलं? क्लिअर झालं? आता बघा, हे जे आहे आपली ब्राह्मी जी समजा लिपी आहे नंबर 1, हे सर्वात प्राचीन आणि जुनी आहे। सर्वात प्राचीन आणि जुनी लिपी आहे। जुनी लिपी, सर्वात प्राचीन आणि जुनी। आता सर्वात प्राचीन आणि जुनी लिपी आहे म्हणजेच हे सर्वात प्राचीन, सर्वात म्हणजे सर्व लिपी जे आहे, सर्व लिपी
निघण्याच्या म्हणजे सर्व लिपीच्या अगोदरची लिपी ब्राह्मी लिपी. मग आता समजा म्हणजेच सर्व लिपी निघण्याच्या अगोदर ही लिपी होती, म्हणजेच या लिपीला बघूनच सर्व लिपींची निर्मिती झालेली आहे. म्हणून ही जी लिपी आहे ही लिपी सर्व लिपींची जननी आहे. सर्व लिपींची जननी आहे. समजलं? क्लिअर झालं? आता नंबर 3 बघा. ब्राह्मी लिपी ज्या लिपीच्या नावातच ब्रह्म हा शब्द आहे, म्हणजेच असं म्हणतात की ही जी लिपी आहे खुद ब्रह्मदेवाने शोधून काढलेली आहे. कारण ही सर्वात प्राचीन आणि जुनी लिपी आहे. सर्वात प्राचीन खूप हे आहे म्हणून त्याला जुनी लिपी म्हणतात. ही लिपी सर्व लिपींची जननी आहे. मित्रांनो, याच्यामध्ये खास गोष्ट काय आहे, जी आज आपण आपली मराठी जे समजा आपण लिहितो ना, ज्याला आपण देवनागरी लिपी आहे ना, बघा त्याच्यामध्ये जसं स्वर व्यंजन आहे ना, सर्वात अगोदर स्वर आणि व्यंजन या ब्राह्मी लिपीमध्ये आहे. समजलं? क्लिअर झालं? म्हणजेच स्वर आणि व्यंजन जे आहे हे जे आहे सर्वात अगोदर या ब्राह्मी लिपीमध्ये आहे. सर्वात अगोदर ब्राह्मी लिपीमध्ये आहे. म्हणून या लिपीला एवढं महत्व. समजलं? या समजा ब्राह्मी लिपीचा समजा आपल्या तेवढं काही समजा डिटेल वगैरे समजा माहिती नाही आहे. जेवढी समजा माहिती मला सापडली त्या हिशोबाने मी तुमच्या समोर एक्सप्लेन केलं. म्हणजे सर्वात अगोदर ब्राह्मी लिपी याच्यामध्ये ब्रह्म हा शब्द आहे, म्हणजेच ब्रह्मदेव. क्लिअर झालं? ते सर्व सृष्टीचे निर्मातेच ते आहे, म्हणजेच ही जी लिपी आहे सर्वात प्राचीन लिपी आहे. इथं क्लिअर झालं? नंबर 2 म्हणजे त्यांच्यापासून जेव्हा समजा पूर्ण सृष्टीची निर्मिती झालेली आहे, साहजिकच ही लिपी जी आहे सर्व लिपींची जननी, म्हणजे या लिपीपासूनच सर्व लिपींची निर्मिती झालेली आहे. हा एक पण क्लिअर झाला. नंतर या लिपीत स्वर आणि व्यंजन हे दोन गट होते. इथं व्यंजन जे आहे, जसं आपण व्यंजनचा आखरीला आपण स्वर असतात त्या गोष्टीची कुठेतरी कमतरता होती, म्हणून मी येतो व्यंजनाला असं लंगडा करतो. म्हणजे हा जो व्यंजन शब्द आहे हा परिपूर्ण नाही, याच्यात स्वरांची कमी आहे. म्हणजे त्यांनी व्यंजनाचा जसं आपल्या देवनागरी लिपीमध्ये जसा स्वर वेगळा घटक आहे, व्यंजन जे आहे हे पण लंगडा आहे. जसं आता समजा हे स्वर आणि व्यंजन याच्यामध्ये आढळलं, पण एखादा शब्द तयार करताना आपण याचा वापर करता येत नव्हता. समजलं? म्हणजे 3 पॉइंट आहे. सर्वात प्राचीन आणि जुनी लिपी, ही लिपी सर्व लिपींची जननी आहे आणि या लिपीत स्वर आणि व्यंजन आढळले. समजलं? क्लिअर झालं मित्रांनो? एवढ्या याच्यात समजा हे काय, ही जी लिपी आहे याच्यात स्वर आणि व्यंजन आहे. तर याच्याबद्दल जर काही प्रॉब्लेम असेल तर समजा मला हे सांगा. बघूया काय मित्रांनो समजलं असेल तुम्हाला ब्राह्मी लिपीचं काय आहे. तर याच्यात काही जरी प्रश्न आला, सर्व हे सर्वात प्राचीन लिपी आहे, कारण की याच्यामध्ये खुद ब्रह्मदेवाचंच नाव आहे. म्हणजे सृष्टीला जेव्हा ब्रह्माने निर्माण केलेलं आहे, साहजिकच आहे ही लिपी पण, या लिपीने पण सर्व लिपींची निर्मिती केलेली आहे. म्हणून या लिपीला जननी असे म्हणतात. सर्वात अगोदर या लिपीमध्ये स्वर आणि व्यंजन आढळले. क्लिअर झालं? समजलं? त्याच्यानंतर नेक्स्ट दुसरी लिपी आपण पाहू. खरोष्टी लिपी. कोणती लिपी आहे? खरोष्टी. नाव थोडंसं वेगळं वाटत असेल, खरोष्टी लिपी. खरोष्टी काय बरं याच्यामध्ये खरोष्टी लिपी? आता तुम्ही पुस्तकात समजा वाचलं असेल. बघा, मराठी शिकण्यासाठी जास्त काही पुस्तकाची आवश्यकता नाही. बरं, एक बाळासाहेब शिंदे सरांचं जर तुम्ही मराठी व्याकरणाचं पुस्तक घेतलं ना, तुमचं मराठी व्याकरण परिपूर्ण होऊन जाते. बरं, आणि खास तर पोलीस भरतीवाल्यांसाठी कसं आहे माहिती का, आता तुमचं वन लाईनर वगैरे नाही राहिलं, पूर्ण कन्सेप्ट नुसार नाही का तुम्हाला पण आता मराठी व्याकरण येत आहे.
जसं 2017च्या टॅक्स असिस्टंटचा जो मुख्य पेपर होता कर सहाय्यकचा, तिथून त्यांनी काय केलं, मराठी व्याकरणाचं एमपीएससी मध्ये पण नाही का खूप आता म्हणजे बेसिक जे आहे, ज्याला कन्सेप्च्युअल जे आहे तर ते विचारणं चालू केलेलं आहे. तर त्यासाठी प्रत्येक गोष्टाचं का, कौर आणि कसं हे रिझन माहित असणं खूप जरुरी असते बरं. तेव्हाच आपण कुठंतरी, जसं आता ग्रुप बी मध्ये 50 मार्काचं मराठी आहे आणि इकडं पण समजा जे ग्रुप सी मध्ये पण 50 मार्काचं आहे, फक्त इंग्लिश मध्ये ग्रुप बी आणि ग्रुप सी मध्ये कमी कमी आहे. तर चला पाहू आता मराठी. खरोष्टी लिपी जी आहे, खरोष्टी लिपी जी आहे हे बघा, या लिपीला जे आहे अजून एक दुसरं नाव आहे खरोष्टी लिपीला. याला गांधारी लिपी पण असे म्हणतात. गांधारी लिपी. आता खरोष्टी लिपीला गांधारी लिपी का म्हणतात? हे बघा, गांधारी असं लिहितात किंवा हे असं पण लिहितात. कुठं गांधार लिपी पण आहे, कुठं गांधारी लिपी पण आहे. तुम्हाला या याच्यामधून वर इथं अनुस्वार द्यायचा असेल किंवा न याला जोडायचं असेल हे तुम्ही ठरवा. काय, मी इथं फक्त एकच असं लिहित आहोत. आता बघा, गांधारी लिपी जी आहे, खरोष्टी लिपीला दुसरा शब्द आहे गांधारी लिपी. सर्वात महत्वाचं, या लिपीला गांधारी लिपी का म्हणतात? आपल्याला माहित आहे खरोष्टी लिपीला गांधारी लिपी, गांधारी लिपी, गांधारी, आपण हेच फक्त लक्षात ठेवतो बस. महत्वाचं काय माहित आहे का, आपल्या आशिया खंडामध्ये जे आहे, भारत आशिया खंडात आहे. पहिला आपण आशिया खंडाचं बघू. आशिया खंडामध्ये काय होतं माहित आहे का, इसवी सन तिसऱ्या शतकापर्यंत या लिपीचा वापर होत होता. वापर प्रामुख्याने म्हणजे इसवी सन तिसऱ्या शतकापर्यंत सर्वात महत्वाची लिपी कोणती होती? खरोष्टी लिपी. समजलं? इसवी सन तिसऱ्या शतकापर्यंत या लिपीचा प्रामुख्याने वापर होत होता. कुठं त्याने वापर होता? आशियामध्ये. कुठं होता? म्हणजे तिसऱ्या शतकापर्यंत आशियामध्ये होता. आपण भारतात पोहोचलो का? अजून आपल्या खरोष्ट लिपीचं आणि भारताचं आतापर्यंत संबंध आलेला नाही. पहिला पॉइंट, इसवी सन तिसऱ्या शतकापर्यंत या लिपीचा वापर प्रामुख्याने होत होता, आशियामध्ये होत होता. कुठं? आशियामध्ये होत होता. समजलं? क्लिअर झाले एवढं? आशियामध्ये याचा तिसऱ्या शतकामध्ये. आता बघा, हा गांधारी शब्द कसा आला? बघा, भारताचा समजा जो वायव्य भाग आहे, जो आता समजा पाकिस्तान, समजा हे असा आपला भारत, ब्राईट तेवढी चांगली नाही माझी, समजा हे आपलं भारत, हा जो समजा वायव्य भाग आहे, तर या वायव्य भागामध्ये नाही का गांधार महाजनपद होते. काय होते? गांधार महाजनपद होते. म्हणजे भारताच्या या वायव्य भागामध्ये, या भागामध्ये हे गांधार महाजनपद होते. बघा नाव बघा, गांधार, गांधारी. समजलं? या गांधार महाजनपदामध्ये मौर्य होते, कुशाण होते. हे जे आहे मौर्य, कुशाण, हे जे आहे हे या काळामध्ये कोणते? गांधार महाजनपद. आणि या मौर्य, कुशाण यांनी जास्तीत जास्त जे वापर आहे या खरोष्ट लिपीचा केलेला आहे. जास्तीत जास्त वापर कोणाचा केलेला आहे? खरोष्ट लिपीचा. समजलं? म्हणजेच हा जो समजा मौर्य, कुशाण जे होते हे कशातले होते? त्या गांधार महाजनपदाचे होते. आणि यांचं अस्तित्व कुठे होते? भारताच्या वायव्य. म्हणून यांनी, मौर्य, कुशाणांनी ज्या लिपीचा जास्तीत जास्त वापर केलेला आहे त्या लिपीला त्यांच्या नावावरून ओळखल्या जाईल ना, त्यांच्याच नावावरून ओळखल्या जाईल.
म्हणून खरोष्ट लिपीला गांधार लिपी असं नाव पडलं. समजलं? क्लिअर झालं? खरोष्ट लिपीला गांधार लिपी किंवा गांधारी लिपी का म्हणतात? कारण भारताच्या वायव्येकडे गांधार महाजन पद राहायचे आणि त्यांच्यामध्ये मौर्य कुशाण हे सर्व यायचे. म्हणजे त्यांनी आपापल्या काळामध्ये मौर्य काळात कुशाण काळामध्ये त्यांनी सर्वात महत्वाची जी लिपी आहे हे खरोष्ट लिपी होती. सर्वात जास्त वापर त्यांनी याचा केलेला खरोष्ट लिपीचा. मग याच्या केला तर मग त्यांनी मुळे काय झालं माहितीये का, त्यांच्या नावावरून पण ही लिपी ओळखायचे, गांधारी लिपी. गांधारी लिपी कारण की गांधार महाजन पद जास्त वापर करायचे म्हणून खरोष्ट लिपीला गांधारी लिपी असे म्हणायचे. हा दुसरा पॉईंट तुम्हाला क्लिअर झाला असेल. कारण की वायव्य भारतामध्ये गांधार महाजन पदांनी सर्वात जास्त जे वापर आहे खरोष्ट लिपीचा केलेला आहे. समजलं? क्लिअर झालं? नंबर 3 हा महत्वाचा पॉइंट. नंबर 3 ही लिपी बघा, ही लिपी उजवीकडून डावीकडे लिहिली जाते. उजवीकडून डावीकडे लिहिली जाते. उजवीकडून डावीकडे. कोणती? खरोष्ट लिपी जी आहे याचं लिखाण कोणीकडून आहे? उजवीकडून डावीकडे. हे आपण हे असं इकडून लिहायचं, हे असं 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 चालू करायचं. आपण मराठी डावीकडून उजवीकडे लिहितो पण यांची सुरुवात जी आहे हे उजवीकडून अशी डावीकडे होत. क्लिअर झालं? समजलं? खरोष्ट लिपी ज्याला दुसरं नाव काय? गांधार लिपी. सर्वात अगोदर खरोष्ट लिपीचा 3ऱ्या शतकापर्यंत याचा वापर कुठे झाला? आशियामध्ये झाला. नंतर याचा संबंध भारताशी आला. तर भारतात जसं समजा आला तर भारतात या लिपीला कोणत्या नावाने ओळखायला लागले? गांधारी लिपीला. कारण वायव्येमध्ये गांधार महाजन पदांनी सर्वात जास्त जो वापर केला आहे खरोष्ट लिपीचा केलेला आहे म्हणून त्यांच्या नावावरून खरोष्ट लिपीला गांधारी लिपी म्हणायची. नंतर ही जी लिपी आहे ही उजवीकडून डावीकडे लिहिली जाते. समजलं? क्लिअर झालं? काही प्रॉब्लेम याच्यात? एवढं सांगितलं काही प्रॉब्लेम राहणारच नाही. ठीक आहे? चला आता आपण नेक्स्ट पाहू. बघा तिसरी लिपी कोणती आहे? देवनागरी लिपी. कोणती लिपी आहे? देवनागरी. आता देवनागरी जी लिपी आहे मी याला थोडासा फोड करतो. देव अधिक नगरी. कृष्णाची काय होतं? नगरी होती. कृष्ण कशात राहायचा? आपल्या नगरात राहायचा. समजलं? कृष्ण काय होता? देव होता. समजलं? क्लिअर झालं? काय लॉजिक लागलं असेल? पुस्तक तुम्ही वाचलेलंच आहे त्यात समजा काही हेच नाही. आता बघा नंबर 1 पॉइंट विचार. देवनागरी. हे बघा ही जी लिपी आहे ही आर्यांची लिपी आहे. ही आर्यांची लिपी. ही कोणाची लिपी आहे? ही आर्यांची. बघा आर्यावर्त जे आहे ना मी तुम्हाला सांगितलेलं आहे द्रविडियन आर्यावर्त या त्या समजा अगोदरच सांगितलेलं. आर्यावर्त म्हणजे उत्तरेकडे. उत्तरेकडे याचा अर्थ काय होतो? उत्तरेकडे. आणि द्रविडियन म्हणजे दक्षिणेकडे असं समजायचं अर्थ आहे. बघा काय करायचं माहित आहे का? हे जी आर्यांची लिपी आहे म्हणजे स्वतः आर्यांनी या लिपींची निर्मिती केलेली आहे. क्लिअर झालं? हे या लिपीची निर्मिती कोणी केली आहे? या आर्यांनी. म्हणून ते स्वतःचे ते मालकी हक्क त्याच्यावर गाजवतात. क्लिअर झालं? आता नंबर 2 याला देवनागरी का म्हणतात? कारण हे बघा हे जे आर्य लोक ना हे एकदम सिस्टमॅटिक राहायचे. म्हणजे एकदम आपला एक स्वतःचा एक हे जमाव करायचा आणि मस्त घर वगैरे करून आपल्या याच्यात राहायचं शेजारीला वगैरे पकडून. जसं आपल्या याच्यामध्ये
नगरात राहते. समजा मी पण माझ्या गावामध्ये केशवनगरात राहते. माझ्या एरियाला समजा जे घराचं आहे त्यांना एक पर्टिक्युलर एरियाला केशवनगर हा नाव दिलेलं आहे. नगर परिषद मध्ये असे समजा नगर समजा राहतात. त्याच्यानंतर महानगरपालिका जे सिटीमध्ये आहे ते नगरांना राहतात. मग काय करायचे, हे आर्य लोक पण नाही का मस्त नगर करून राहायचे, छोट्या छोट्या भागामध्ये मस्त राहायचे. पण आर्य लोक काय हे स्वतःला देव मानायचे. हे काय मानायचे, स्वतःला देव मानायचे. समजलं, आर्य लोक स्वतःला काय मानायचे, देव. आर्य स्वतःला देव मानायचे. समजलं. मग या देवांनी आपल्या नगरात राहून जी लिपी तयार केलेली आहे त्याला काय म्हणायचं, ही आर्याची लिपी आहे. आर्य स्वतःला काय म्हणायचे, देव. देव म्हणायचे. आणि देव काय करायचे, नगरात राहायचे. हे जे देव आहे काय हे यांना हे देव म्हणायचे. देव कुठे राहायचे, नगरात राहायचे. म्हणून देवांच्या नगराची जी लिपी आहे, देवाच्या नगरातील लिपीला काय म्हणायचं, देवांच्या नगरातील जी लिपी असेल त्याला देवनागरी असे म्हणायचं. समजलं. देवांच्या नगरातील ते कुठे राहायचं, आता इथं नगर होतो. देवांच्या नगरातील जी लिपी आहे त्या लिपीला काय म्हणायचं, देवनागरी म्हणायचं. देव म्हणजे कोण, आर्य. इथं असा आर्य लिहून टाकतो म्हणजे तुम्हाला समजायला ओके जाईल. देव म्हणजे कोण, आर्य. क्लिअर झालं. हे बाण समजून घ्यायचा. देवाला दुसरा शब्द आर्य. हा, आर्य हे स्वतःला काय म्हणायचे, देव म्हणायचे. समजलं. आर्य स्वतःला देव मानायचे आणि ते नगरात राहायचे. म्हणून देवांच्या नगरातील जी लिपी असेल तिला देवनागरी म्हणायचे. आणि देवनागरी जी आहे हे डावीकडून उजवीकडे लिहितात. डावीकडून उजवीकडे लिहितात. खरोष्टी लिपी उजवीकडून डावीकडे लिहितात, पण देवनागरी हे डावीकडून उजवीकडे लिहितात. समजलं, क्लिअर झालं. याच्यामध्ये स्वतंत्र स्वर आणि व्यंजन आहे. क्लिअर झालं. याच्यामध्ये स्वतंत्र स्वर आणि व्यंजन आहे. याला दुसरं जे नाव आहे देवनागरीला बाळबोध लिपी असे म्हणतात. बाळबोध लिपी. समजलं. प्रत्येक अक्षराला स्वतंत्र अशी ओळख आहे. बाळबोध लिपी. समजलं. देवनागरी लिपीला दुसरं कोणतं नाव आहे, बाळबोध लिपी. बाळबोध लिपी कोणत्या लिपीचं नाव आहे, देवनागरी. या लिपीला स्वतंत्र अशी पूर्ण काय आहे, ओळख आहे. स्वर आहे, व्यंजन आहे आणि त्यांना स्वतंत्र ओळख आहे. आणि ही लिपी डावीकडून उजवीकडे लिहिल्या जाते. आणि या लिपीची निर्माते कोण आहे, आर्य लोक आहे. आर्य स्वतःला काय म्हणायचे, देव मानायचे. आणि ते ज्या एरियात राहायचे ते नगर म्हणायचे. म्हणून देवांच्या नगराची जी लिपी होती तिला देवनागरी लिपी. क्लिअर झालं, समजलं. काही प्रॉब्लेम काहीच नसेल. चला एक आखरी जी लिपी आहे आपण त्याच्याबद्दल पाहू. मोडी लिपी. हे बघा, मोडी लिपी हे म्हणजे ते आपला बरबटी वगैरे त्याला ते भिजू घातल्यानंतर दुसऱ्या याच्यावर जे मोड येते ते मोड नाही बरं. काय लॉजिक लागलं, मी काय उदाहरण दिलं. बघा, आपण समजा हे आपली समजा आपण मोड भिजून टाकली, आपण त्या दुसऱ्या दिवशी काय ते अशी वाकडी अशी मोड येते. याला आपण मुळा असे म्हणतो. समजलं. तर स्कोम.
समजा आपण काय म्हणतो मोड आलेली मस्त लागते, म्हणजे कारण त्याच्यामध्ये कशाचं प्रोटीनचं प्रमाण जास्त लागतं, प्रथिनेचं प्रमाण जास्त असतं. मग काय माहित आहे का, या देवनागरी लिपीचं जेव्हा त्याला मुरळ घालून नाही का त्याचा उच्चार जेव्हा होत असेल तेव्हा ती मोडी लिपी असते. आता मोडी लिपी याचा मुरळ कसा घालायचा हा एक प्रश्न होता. समजलं? बघा कसं होतं माहित आहे का, या समजा ही जी आहे हा देवनागरीचाच एक प्रकार आहे. मोडी लिपी हा देवनागरीचाच एक प्रकार आहे. आणि मोडी लिपी म्हणून का लिहितात माहित आहे का, म्हणजेच देवनागरीला लिहिण्यासाठी जेवढा वेळ लागतो त्याच्यापेक्षा खूप कमी वेळ देवनागरीचा वापर, त्या लिपीचा वापर करून कमीत कमी वेळ समजा जेव्हा लागत असेल ना त्याला मोडी लिपी असे म्हणतात. वेळेमध्ये कुठेतरी जेव्हा कमतरता येत असेल, ज्या लिपीचा आपण वापर करताना कमी वेळ लागत असेल ती लिपी म्हणजे काय, मोडी लिपी. देवनागरी लिपीचा वापर करून ज्या आपण समजा लिपीचा आपण वापर करताना आपण जे कमी वेळ लागत असेल त्या लिपीला मोडी लिपी असे म्हणतात. समजलं? मग हेच समजा देवनागरी लिपी काही वेळा मुरळ घालून नाही का जेव्हा लिहिल्या जात होती तेव्हा त्याला काय म्हणायचं, त्याला मोडी लिपी असे म्हणायचं. म्हणजे कमीत कमी वेळ होता, म्हणजे फास्ट लिहायचं एकदम पटापट कमी वेळात. देवनागरीचं जेव्हा समजा आपण कमी वेळामध्ये जेव्हा आपण लिखाण करतो ना तेव्हा ती देवनागरी न राहता मोडी लिपी व्हायची. पण याच्यामध्ये काय राहायचं माहित आहे का, समजा याच्या प्रत्येक अक्षराची आखरीच्या अक्षराची जे समजा समाप्ती आहे हे वरच्या रेषेवर असेल. समजा मी असं अ ज य हे असं बस, म्हणजे यांचं 4-5 अक्षरामध्येच नाही का पूर्ण हे वाक्य लिहायचे. त्याच्यानंतर अजून एक दुसरं गोष्ट, जसं आपण मी असं अ ज य कान आणि त, मी हात उचलू नाही का मला हे माझं नाव लिहायचं, समजा नाव लिहावं लागते. पण या मोडी लिपीमध्ये नाही का हात न उचलता आपण एक वाक्य पूर्ण लिहू शकतो. हात न उचलता एखादी गोष्ट इथं ठेवला पटापट हे इकडे एंड डायरेक्ट. म्हणजे आपण काय करतो ते आपल्या वहीच्या ओळीवर डायरेक्ट रनिंग करत लिहितो, पळत लिहितो, धावत लिहितो. म्हणून मोडी लिपीला दुसरा शब्द काय, धाव लिपी. काय धाव, मोडी लिपीला दुसरा शब्द काय, धाव लिहितो. म्हणजे आपण त्या ओळीत असे धावतच लिहितो, एवढ्या जोरात लिहितो. ते म्हणते ना एखाद्या लवकर ये रे धावत आहे जो कमी वेळ आहे. म्हणजे कमी वेळामध्ये आपल्याला जेव्हा जास्त लिहायचं असते म्हणजेच आपण फास्ट लिहितो, जोरात लिहितो. म्हणून मोडी लिपीला धाव लिपी असे म्हणतात. आणि या मोडी लिपीचा जास्तीत जास्त जे वापर आहे महाराष्ट्रात होते. वापर कुठं होते, महाराष्ट्रात. काही तज्ञांनी सांगितलेलं आहे मोडी लिपी ज्याला आपण धाव लिपी म्हणतो याचं काय करायचं, आधुनिकीकरण करा, जेणेकरून देवनागरी लिपी अजून विकसित होईल, अजून संपन्न होईल, अजून याचा प्रचार चांगला प्रसार होणार असं सांगितलेलं. मग आता मोडी लिपीचं जे आहे हिची समजा ही कधीची आहे, हे 1300 ते म्हणजे 13व्या शतकापासून ते 20व्या शतकापर्यंत याचा जो विकास झाला आहे 13व्या शतकात झालेला आहे. 13व्या शतकात जे आहे मोडी लिपीची सुरुवात झालेली आहे. मोडी लिपी जे देवनागरीला आपण मुरळ घालून लिहितो त्याचा ते काना विलांटी पूर्ण काना विलांटी मात्रा जी असते ती पूर्ण असं वरच हे करून लिहितात, ते असं वर बस सर्व सारखं असल्यासारखं राहते त्यांचं हे मोडी लिपी. आणि ही आपण खूप जोरात लिहितो म्हणून मोडी लिपीला धाव लिपी असे म्हणतात. आणि याचं सुरुवात 13व्या शतकापासून आहे, आज हे जे चालूच आहे. पण आता समजा हे जे आहे मोडी लिपी कुठंतरी समजा आपण आता समजा आपल्या याच्यात नाही, आपण आज पण जे पण समजा आता हे पेशवे काळात जे आहे जे पण तुम्हाला हे लेख सापडेल ते पूर्ण मोडी लिपीचे आहे. पेशवे काळातले जे काही लेख आहे ना
हे मोडी लिपीचेच आहे, कारण की सर्वात जास्त वापर जर झालेला असेल त्या पेशव्यांच्या काळात झालेली आहे. पेशव्यांच्या काळात मोडी लिपीचा जे आहे सर्वात जास्त वापर कोणी केलेला आहे? पेशव्यांनी केलेला आहे. समजलं? आणि त्यांचे जेवढे काही शिलालेख वगैरे जे काही असेल ते पूर्ण मोडी लिपीच आहे किंवा धावलिपी. समजलं? क्लिअर झालं? एवढं समजा आपण ह्या लिप्या बघितलेल्या आहे. ज्यांना कुणाला समजा या लिपीमध्ये काही प्रॉब्लेम असेल तर नक्कीच मला विचारा, मी अजून चांगल्या प्रकारे त्यांना सांगण्याचा प्रयत्न करतो. आणि मित्रांनो, एक महत्त्वाचं, ज्यांनी कोणी माझं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करून घ्या आणि बेल आयकॉनवर क्लिक करा. ठीक आहे? जय हिंद, जय महाराष्ट्र.